वाढत्या वजनाविषयी चिंतेमुळे आपण डाएट सुरू करतो. मग आपल्या खाण्यावर आपण निर्बंध टाकत असतो. तसेच आपले मन मारून आपण योग्य डाएट खाऊन किंवा न खाऊन म्हणजे काही गोष्टी टाळून वजन कमी करण्याचा आटापिटा आपण करत असतो. पण वाढत्या वजनाविषयी शरीरावर होणारे परिणाम आपल्याला चिंता करायला भाग पाडत असतात. आजकाल आपण बॉडी मास इंडेक्स म्हणजेच हिप टू वेस्ट रेशिओ म्हणजेच शरीरातील बॉडी फॅट पर्सेंटेजवर चांगल्या व योग्य प्रमाणात लक्ष दिले जाते. आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया वाढत्या वजनाने होणारे शरीरावर परिणाम. चुकीचा आहार आणि आळशी जीवनशैली ही वजन वाढायला जबाबदार असते. मग आपले शरीर अनेक आजारांना बळी पडत असते. मधुमेह, सांधेदुखी असे अनेक प्रकारचे विविध आजार आपल्याला व आपल्या शरीराला मूळ म्हणजे घर बनवत असते. जास्त वजन आणि जास्त लठ्ठपणा म्हणजे जास्त चरबी याचमुळे आपण आपल्या शरीराला अनेक आजारांचं घर बनवून घेतो. उदाहरणार्थ सतत दम लागणे. नंबर 2 कामाच्या वेळी आपली गती म्हणजे आळस निर्माण होणे. नंबर 3 विविध प्रकारच्या आजारांना आपण आमंत्रण देत असतो. नंबर 4 आपण आपल्या वयापेक्षा अधिक मोठे दिसू लागतो. नंबर 5 गुडघेदुखी व गुडघ्यांचा त्रास, कमरेचा त्रास, पाठीचा त्रास असे विविध प्रकारचे दुखणे आपण आमंत्रित करत असतो. नंबर 6 व्यायामाचा चुकीचा पद्धत व चुकीची हावभाव व व्यायाम न केल्याने किंवा आपण कुठल्याच प्रकारची शारीरिक हालचाल न केल्याने आपल्याला देखील अशा आजारांना आपण सामोरे जाऊ शकतो. नंबर 7 अति खाण्यामुळे किंवा अति तणावामुळे आपले वजन देखील वाढत असते. नंबर 8 मी जास्त जाड किंवा जास्त बारीक म्हणजे मी फिट आहे किंवा हा एक खूप मोठा भ्रम आहे. मित्रांनो, जीवनशैलीला लक्षात घेऊन नियमित आहार आणि व्यायाम करून आपले वजन नियंत्रणात आपण ठेवू शकतो आणि हेच योग्य आहे. पण वजन आटोक्यात आले की बरेच मित्र डाएट आणि व्यायाम थांबवतात. मग ते निराश होतात आणि त्यांचं वजन पुन्हा वाढतं. पण मित्रांनो, आपण ही आता वेळ आली आहे, आपण आपल्या शरीराला निरोगी व फिट ठेवूया व तसेच आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊया. धन्यवाद.